Hello students, we are continuing with the last topic which we have started to cover in the previous video. In this video, we are going to see how NAND and NOR are used for implementing any boolean function. NAND आणि NORला युनिव्हर्सल गेट्स म्हणतात हे आपल्याला माहिती आहे का? तर कुठलंही बुलियन एक्सप्रेशन किंवा फंक्शन ही दोनच गेट्स यूज करून आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यासाठी बघा इकडे नॉट गेट आपण इम्प्लिमेंट केलं युजिंग NAND. NAND is a 2 input gate whereas inverter is a single input gate. मग आपण इथे काय केलं आहे, एकच इनपुट दोन्हीही इनपुट्सला कनेक्ट करून सो त्याचं आउटपुट आपल्याला एक्स बार असं मिळतं. कसं काय? जस्ट आय विल गो टू द ट्रुथ टेबल ऑफ NOR gate. Okay, see here. जेव्हा दोन्हीही इनपुट्स 0 असतात, ओके, 0 + 0 0 आणि त्याचं इन्व्हर्जन 1. सिमिलरली जेव्हा दोन्हीही इनपुट्स 1 असतात तेव्हा 1 + 1 1 त्याचं इन्व्हर्जन 0. सो या नॉरचं आउटपुट हे जर आपण दोन्हीही इनपुट्स शॉर्ट केले, एकच इनपुट दिला तर त्याचं आउटपुट हे त्याचं इन्व्हर्जन असतं. सिमिलरली इकडे बघा 1 हे जर का आपण एकच इनपुट दोन्हीही इनपुट्सला दिलं शॉर्ट करून तर त्याचं आउटपुट हे 0 असणार आहे. मग आपण इन्व्हर्जन हे फंक्शन यूज करू शकतो. कसं करणार? जे इनपुट दिलं आहे ते दोन्हीही इनपुट्सला देऊन जर आपण कनेक्ट केलं तर नॉरचं आउटपुट हे इन्व्हर्टरसारखंच असणार आहे. सिमिलरली इकडे बघा NAND गेट, वेन बोथ द इनपुट्स आर 0 इट्स आउटपुट इज 1. कसं काय? 0 × 0 इज 0 आणि त्याचा बार हा 1 असणार. करेक्ट. सिमिलरली 1 × 1 1 त्याचा बार 0. म्हणजे इथे सुद्धा जर का दोन्हीही इनपुट सेम असतील तर त्याचं आउटपुट जे असणार आहे ते इन्व्हर्टेड असतं. म्हणजेच आपल्याला इन्व्हर्टर हे गेट, नॉट हे गेट इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. कसं काय? दोन्हीही सेम असले पाहिजेत, राईट. सो वी डू द सेम एक्झॅक्टली हिअर. सी, एकच इनपुट आहे त्याला आपण दोन्हीला सेमच दिलं. एकच इनपुट दोन्हीही इनपुट्सला कनेक्ट केलं म्हणजेच दोन्हीही सेम कनेक्ट केली. मग त्याचं आउटपुट आपल्याला एक्स बार मिळणार. सो नॉट गेट इम्प्लिमेंट झाला युजिंग NAND. सिमिलरली इथे नॉर जरी गेट असेल तरीसुद्धा आपण जे इनपुट द्यायचं आहे ते दोन्हीही इनपुट्सला कनेक्ट करून देणार सेमच. सो हे झालं आता सिंगल इनपुट इन्व्हर्टर युजिंग NAND गेट. नॉर गेट यूज करून सुद्धा असंच कनेक्शन असणार आहे. ओके, राईट. नाव इफ यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट AND गेट युजिंग NAND गेट. NAND म्हणजे काय? नॉट अँड. नॉट अँडला परत एकदा इन्व्हर्ट केलं तर आपल्याला AND गेटच मिळणार, राईट. बघा, एक्स आणि वायला NANDला कनेक्ट केलं, आउटपुट आलं XY बार. त्याला परत एकदा इन्व्हर्ट केलं तर एक्सचा डबल बार झाला. म्हणजे इन्व्हर्जन दोनदा झाल्यामुळे आपल्याला ओरिजिनल टर्मच परत मिळाली. सो XY बार इज इन्व्हर्टेड अगेन, वी गेट XY डबल बार विच इज नथिंग बट XY. So we have implemented AND gate using NAND gate, right? And similarly we can replace the OR gate using NAND gate. आता इथे आपण OR कसं काय मिळवू शकतो? Using De Morgan's law. De Morgan's law काय सांगतो आपल्याला? When we have just a minute, I will just show you that slide. When you have x bar into y bar, it is equal to x plus y bar. म्हणजे आपण बबल्ड अँडनी नॉरला रिप्लेस करू शकतो आणि इकडे बबल्ड ऑरनी NANDला रिप्लेस करू शकतो. ओके, वाइसे वर्सा मीन्स इफ यू हॅव बबल्ड ऑर त्याच्या जागी तुम्ही NAND गेट कनेक्ट करू शकता. इफ यू हॅव बबल्ड अँड यू कॅन कनेक्ट नॉर. सो सी हिअर. आता आपल्याला OR गेट इम्प्लिमेंट करायचं आहे.
एक्सला इन्व्हर्ट केलं एक्स बार. हे इथे जसं आपण केलं होतं एकच इनपुट दोन्हीला कनेक्ट करायचं, आउटपुट आपल्याला इन्व्हर्टेड मिळतं. तसं एक्सला इन्व्हर्ट करून घेतलं इन्व्हर्टरनी एक्स बार युजिंग नॅन्ड. वायला इन्व्हर्ट करून घेतलं वाय बार युजिंग नॅन्ड. नाव एक्स बार अँड वाय बार आर गिवन टू अगेन नॅन्ड. एक्स बार आणि वाय बारचा कंप्लीट मल्टिप्लिकेशनचा बार झाला. सो इट इज एक्स बार वाय बार द होल बार. युजिंग डी मॉर्गन्स लॉ, when we simplify it, it comes out to be x डबल बार प्लस y डबल बार. कारण हे जे निगेशन आहे ते सेपरेट होतं युजिंग डी मॉर्गन्स लॉ आणि आपल्याला एक्सप्रेशन मिळतं x प्लस वाय. सो हे 3 नॅन्ड गेट्स यूज करून आपण ऑर गेट इम्प्लिमेंट केलं. अँडला परत एकदा नॅन्डला परत एकदा इन्व्हर्ट करून आपण अँड गेट इम्प्लिमेंट केलं आणि एकच इनपुट दोन्हीला स्प्लिट करून दिल्यावरती आपल्याला इन्व्हर्टर मिळाला. सो वी हॅव यूज्ड ओनली वन सिंगल नॅन्ड गेट. सिंगल म्हणजे एकच गेट नाही तर एका टाईपचं नॅन्ड गेट यूज करून आपण ही 3 बेसिक ऑपरेशन्स इकडे परफॉर्म केली. ओके. सिमिलरली आय वॉन्ट यू टू ड्रॉ द डायग्राम्स ऑफ नॉट अँड ऑर युजिंग नॉर. Okay. Now here the main thing to remember is that combinations of gates implement Boolean functions. The circuit below implements the Boolean function. Suppose आपल्याकडे एक फंक्शन आहे, फंक्शन ऑफ एक्स वाय झेड व्हेरिएबल्स आहेत. एक्स प्लस वाय बार इंटू झेड. तर कसा इम्प्लिमेंट करणार प्रॅक्टिकली बघा. आता इथे वाय बार झेड ही टर्म आहे. सो वायला पहिल्यांदा आपल्याला इन्व्हर्ट करून घ्यावं लागेल, त्याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल झेड बरोबर आणि नंतर ही टर्म आपल्याला ॲड करावी लागेल एक्स बरोबर. ठीक आहे. सो आपण एक एक टर्म इम्प्लिमेंट करत जायचं आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा वाय आहे त्याला इन्व्हर्टरच्या थ्रू वाय बारमध्ये कन्वर्ट केलं, त्याला मल्टिप्लाय केलं झेड बरोबर युजिंग अँड गेट. अँड गेट हे मल्टिप्लिकेशन करतं. सो याचं आउटपुट आलं वाय बार झेड. याला आपल्याला ॲड करायचं आहे एक्स बरोबर. ॲडिशनसाठी ऑर गेट यूज करतो. सो एक्स प्लस वाय बार झेड वी हॅव गॉट द फंक्शन एक्स प्लस वाय बार झेड. ओके. यू आर गेटिंग दिस. इट इज व्हेरी सिम्पल. इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणून अँड गेट यूज केलं. कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे वाय बारचं आणि झेडचं. सो वायला वाय बारमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक नॉट गेट यूज केलं. वायला इन्व्हर्ट केलं वाय बार आला. झेड ह्या दोघांना अँड गेटला दिलं. अँड गेट मल्टिप्लिकेशन करतं. वाय बार झेड मिळाला आणि आपल्याला ते ॲड करायचं आहे एक्समध्ये. सो एक्स असाच्या असा घेतला. एक्स प्लस ही टर्म आपल्याला मिळालं एक्स प्लस वाय बार झेड. ओके. वी सिम्प्लिफाय आवर बुलियन एक्सप्रेशन सो दॅट वी कॅन क्रिएट सिम्पलर सर्किट्स. नाउ दीज आर द व्हेरियस लॉज. हे सगळे लॉज जे आहेत हे बेसिस आहे की आपण हे सगळी एक्सप्रेशन्स कशी काय मिनिमाइज करू शकतो आणि सिम्पल पद्धतीने आपल्याला ही इम्प्लिमेंट करता येतात गेट्समध्ये. म्हणजे नंबर ऑफ गेट्स रिड्यूस करण्यासाठी आपण हे लॉज यूज करतो. ओके. आणि एक्झाममध्ये सुद्धा एक मोठं एक्सप्रेशन दिलं जातं आणि ते सिम्प्लिफाय करून आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला रिड्यूस करावं लागतं आणि मग तुम्ही युजिंग लॉजिक गेट्स ते ड्रॉ करायचं, जसं आपण आत्ताच एक फंक्शन ड्रॉ केलं होतं. ओके. सो हे लॉज खूप इम्पॉर्टंट आहेत. सी हियर ए इंटू झिरो इज झिरो. ए हे कुठलं पण इनपुट आहे. इनपुट असेल तर त्याला 2च पॉसिबल व्हॅल्यूज आहेत 0 किंवा 1. सो एच्या जागी 0 घाला. 0 इंटू 0 0 येणार. 1 घाला. 1 मल्टिप्लाइड बाय 0 0 येणार. सो आपण जनरलाइज टर्म काय यूज केली. ए मल्टिप्लाइड बाय 0 इज 0. अ व्हेरिएबल अँडेड विथ 0 इज ऑलवेज इक्वल टू 0. सिमिलरली ए प्लस 1 इज 1. आपण मगाशीच बघितलं की कुठलीही ट्रू कंडिशन असेल त्याच्यामध्ये दुसरी ट्रू कंडिशन ॲड केली इट विल बी अ ट्रू कंडिशन. सो इथे 0 असेल तर 0 प्लस 1 1च असणार. 1 असेल तर 1 प्लस 1 1च असणार. सो एनिथिंग ॲडेड विथ 1 विल बी इक्वल टू 1. अ व्हेरिएबल ऑर्ड विथ 1 इज ऑलवेज इक्वल टू 1. दिस इज नोन ॲज ॲन्युलमेंट लॉ. सिमिलरली आयडेंटिटी लॉ. ए प्लस 0 इज ऑलवेज इक्वल टू ए. ए इंटू 1 ऑलवेज इक्वल टू ए. तुम्हाला जर का लक्षात येत नसेल की हे कसं आलं तर एच्या जागी 0 आणि 1 या 2 व्हॅल्यूज टाकून बघा. तुम्हाला लगेच कळेल हे एक्सप्रेशन कसं आलं.
ए 0 असेल तर 0 + 0 0च येणार. ए 1 असेल तर 1 + 0 1च येणार. म्हणजे ए जे काही असेल तोच ए आपल्याला इकडे मिळतो. सिमिलरली ए इंटू 1, 0 इंटू 1 0 येणार, 1 इंटू 1 1 येणार. म्हणजे जो एला मल्टिप्लाय केलं 1नी की जे काही व्हॅल्यू असेल तीच आपल्याला इथे मिळतो. सो हेन्स इट इज नोन ॲज आयडेंटिटी लॉ. सिमिलरली आयडेम्पोटंट लॉ ए प्लस ए इक्वल टू ए. बघा व्हेरीफाय करण्यासाठी 1 + 1 इक्वल टू 1, 0 + 0 इक्वल टू 0. सो ए ॲडेड विथ इटसेल्फ इज ऑलवेज इक्वल टू द सेम व्हेरिएबल. ए इंटू ए इज ए. आता हे इथे ए स्क्वेअर नाही होणार कारण हा बुलियन लॉ आहे, राईट. सो 1 इंटू 1 1, 0 इंटू 0 0. सिमिलरली कॉम्प्लिमेंट लॉ ए इंटू ए बार इक्वल टू 0. इथे बार हवं आहे. अँड ए प्लस ए बार इक्वल टू 1. ओके. सो जस्ट रिमेंबर इथे माझा बार प्रिंट झालेला नाही आहे. ए इंटू ए बार आय विल जस्ट ड्रॉ हिअर. ए इंटू ए बार इज इक्वल टू 0. कसा आला? आणि ए प्लस ए बार इक्वल टू 1. बघा जर ए 0 असेल तर ए बार 1 आला. 0 इंटू 1 0. इथे 0 असेल तर 0 प्लस 1 1 येणार. समजा ए 1 असेल तर 1 इंटू 0 0 आला आणि